नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या खोल विषयावर बोलणार आहोत, कर्म आणि त्याचा शेवट कसा होऊ शकतो यावरही. आपल्याकडे मितुबिस्ट यांच्या कर्मावरील एका पुस्तकावर आधारित व्हिडिओ सारांश आहे. त्यातून कर्माबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. हो, नक्कीच. कारण कर्मा म्हटलं की लोकांना फक्त केल्यास मिळतं एवढंच आठवतं. पण हा स्रोत सांगतो की कर्माची कल्पना खूप खूप खोल आहे. कर्म म्हणजे फक्त कृती नाही, तर ती एक ऊर्जा कशी आहे आणि ती आपल्या विचारांशी, आपल्या भावनांशी कशी जोडलेली आहे यावर आपल्याला आज बोलता येईल. अरे वा, हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण जे करतो फक्त तेच नाही, तर आपले विचार, आपला हेतू यातूनही कर्म बनतं. हो, अगदी बरोबर. आणि हेच या स्रोताचं महत्त्वाचं म्हणणं आहे. कर्म म्हणजे फक्त क्रिया नव्हे, ती एक प्रकारची काय म्हणतात त्याला, सूक्ष्म ऊर्जा आहे, एनर्जी. आपलं बोलणं, आपलं विचार करणं, अगदी आपण जो निर्णय घेतो ना, हे सगळं मिळून कर्माचं एक जाळं तयार होतं. आणि विशेष म्हणजे कृतीमागचा आपला हेतू म्हणजे इंटेन्शन, तो त्या कर्माचं मूळ ठरतं, बीज ठरतं. तर नाहीये, ते आत्ता म्हणजे ह्या क्षणीसुद्धा सतत तयार होत आहे. हो, त्या स्क्रिप्टमध्ये एक उदाहरण पण आहे की समजा आपण एखाद्याला दुखावलं आणि त्याचा आपल्याला काही पश्चातापच झाला नाही, तर ते कर्म अपूर्ण राहतं. ते चक्र चालू ठेवतं, बरोबर? आणि हेच आहे कर्मचक्र, म्हणजे कर्म सायकल. आपल्या प्रत्येक वागण्यातून, विचारातून, भावनेतून नवीन कर्म बनतं, जे परत आपल्याकडे येतं, कधी सुख म्हणून तर कधी दुःख म्हणून. लेखिका मितुबिस्ट याला एक कधीही न संपणारा खेळ म्हणतात, एंडलेस गेम. आणि या खेळावर सत्व, रज, तम या 3 गुणांचा प्रभाव असतो. म्हणजे आपलं कर्म कसं असेल, शुद्ध, क्रियाशील की जड, हे त्या गुणांवर ठरतं. बरं, जर हा कधी न संपणारा खेळ असेल तर मग यातून बाहेर कसं पडायचं? काही मार्ग सांगितलाय का स्रोतामध्ये? हो, सांगितलं आहे. स्रोत काही मार्गांबद्दल बोलतो, पण हे फक्त नियम नाहीत, तर ही एक आतून बदलण्याची प्रक्रिया आहे. सुरुवात होते सजगतेतून, अवेअरनेस. म्हणजे आपण काय करतोय, का करतोय, आपल्या मनात काय चालू आहे, विचार, भावना, याबद्दल एकदम जागरूक असणं. जागरूक असणं म्हणजे प्रत्येक कृती, प्रत्येक विचारावर लक्ष ठेवणं. हे सतत कसं जमणार? इथेच साक्षी भावाची गोष्ट येते, विटनेसिंग. सजगता आपल्याला हळूहळू साक्षी भावाकडे नेते. म्हणजे स्वतःच्या कृती, विचार, भावनांकडे आपण त्रयस्थपणे पाहतो. जणू काही आपण बाजूला उभे राहून स्वतःला बघतोय, गुंतून न पडता. आपण करता आहोत, पण त्याच वेळी त्या क्रियेचे निरीक्षक पण होऊ शकतो. अच्छा, म्हणजे कृती करताना सुद्धा त्यापासून थोडं अलिप्त राहिल्यासारखं. बरं, याने कर्माचा प्रभाव कसा कमी होतो? कारण जेव्हा आपण साक्षी असतो तेव्हा आपण भावनांच्या किंवा विचारांच्या ओघात वाहत जात नाही. यामुळे जे प्रतिक्रियात्मक कर्म असतं ना, म्हणजे रिॲक्टिव्ह कर्म, ते कमी होतं. आणि याच अवस्थेत मग क्षमाशीलतेला वाव मिळतो, फॉरगिव्हनेस. म्हणजे जुने राग, द्वेष, दुःख विसरून जाणं, स्वतःला आणि इतरांना माफ करणं. याने काय होतं की भूतकाळातले जे कर्मबंध आहेत ते सैल होतात. आणि यात मग योग आणि ध्यान यांचा पण रोल असेलच, नाही का? हो, निश्चितच. स्रोत सांगतो की योग आणि ध्यान म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम नाहीत, ते मनाला शांत आणि स्थिर करण्याचे खूप प्रभावी मार्ग आहेत. या साधनांमधून सजगता आणि साक्षीभाव वाढतो. आणि या सगळ्यांचा शेवटचा उद्देश एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचणं आहे. त्या स्क्रिप्टमधले एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कृती करत नाही पण फक्त आहात, म्हणजे बीइंग, तेव्हा कर्म संपतं. फक्त असणं म्हणजे काही न करणं, निष्क्रियता. निष्क्रियता नाही म्हणता येणार त्याला. ती एक अस्तित्वाची शुद्ध जाणीव आहे. हे आपल्याला आत्मबोधाकडे घेऊन जातं, सेल्फ रिअलायझेशन. स्रोत स्पष्ट करतो की आपला खरा आत्मा म्हणजे सेल्फ हा कर्माच्या पलीकडे आहे. जेव्हा आपल्याला हे कळतं की मी म्हणजे फक्त हे शरीर, हे मन, या भावना नाही, तर मी या सगळ्याच्या पलीकडचं शुद्ध चैतन्य आहे, प्युअर कॉन्शियसनेस आहे. जेव्हा ही अनुभूती येते तेव्हा व्यक्ती कर्माच्या त्या बंधनातून, त्या अंतहीन खाळातून बाहेर पडते. म्हणजे ही फक्त थिअरी नाही, तर एक खूप खोलवरची, अंतर्मुख करणारी यात्रा आहे, स्वतःला ओळखण्याची. अगदी बरोबर. स्वतःच्या आत बघणं, आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या पलीकडे जी शांतता आहे, जे अस्तित्व आहे, त्याला अनुभवणं. हीच कर्माच्या पलीकडे जाण्याची गुरुकिल्ली आहे, असा हा स्रोत सांगतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर
या स्रोतानुसार कर्म ही आपल्या हेतूशी, आपल्या भावनेशी जोडलेली एक मोठी ऊर्जा आहे, जी सतत एका चक्रात फिरत राहते. पण सजगता, साक्षीभाव, क्षमा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मज्ञान, ह्या मार्गाने या चक्राच्या पलीकडे जाणं शक्य आहे. हो, आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे. जर कोणतीही बाहेरची कृती न करता केवळ असण्याच्या स्थितीत कर्म संपत असेल, तर आपलं हे रोजचं जीवन, जे सतत काहीतरी करण्याने भरलेलं आहे, धावपळीचं आहे, त्यात ते केवळ असणं, अगदी क्षणभर का होईना अनुभवणं म्हणजे नेमकं काय असेल आणि ते आपल्याला कसं साधता येईल, यावर विचार करायला हरकत नाही.